नमस्कार. साज की दुल्हनच्या मागील भागासाठी चॅनलला भेट द्या. आता आपण पुढील स्टोरीला सुरुवात करू. जे तुझ्याकडून मिळत नाही ते, कारण तो माझं प्रेम आहे, माझं पहिलं प्रेम. माझ्याकडून काय कमी पडलंय तुला? आणि तुमचं प्रेम होतं तर माझ्याशी लग्न कशाला केलंस? वडील म्हणाले, आधी लग्न करून आमच्या घरातून चालती हो, मग हवं ते कर. निर्लज्जपणे सुंदरी बोलली. आणि तुझ्या मर्जीचे फटकारे मला बसतायत. पहिल्यांदाच राजन गरजला. हो, कारण तू मला बांधून ठेवला आहेस. बंधन तुला नकोय, खरे ना? म्हणजे तू आम्हाला अंधारात ठेवलंस, आमचा विश्वासघात केलास. तुला सुखी ठेवण्यासाठी काय केलं नाही मी? माझी स्वप्न सुंदरी म्हणून पायघड्या घालून घरात आणली तुला. तुझं स्वातंत्र्य म्हणून बाबांचं घर सोडून वेगळं घर केलं. वडील, भाऊ, वहिनी सगळ्यांना सोडलं केवळ तुझ्यासाठी. पण तरी तू नाखुश आहेस. चूक माझीच झाली की मी वेड्यासारखा तुझ्यावर प्रेम करतोय. पण तुला मी आवडतो की नाही, तुला माझी गरज आहे की नाही याचा मी विचार नाही केला. खरंय, मला तुझी गरजच नाही आहे. तुझ्या आधी अनुभव माझ्या आयुष्यात आला. मी त्याच्या प्रेमात आहे. त्याच्याशिवाय मी जगू शकत नाही. तुझ्याबरोबर मी माझ्या अटीवर राहीन. निर्लज्जपणे सुंदरी किंचाळली. राजन तरीही तिच्यावर प्रेम करत होता. कधीतरी तो राधिकेकडे जायचा, स्वतःच्या घरी जात नसे. पण सुंदरीनं त्याला घरी का आला नाहीस असंही कधी विचारलं नाही. त्या दिवशीही तो ऑफिसमधून सरळ राधिकेकडे गेला आणि सुपुंदून रडायला लागला. काय झालं भाऊजी? त्यानं सगळी हकीकत सांगितली. मग म्हणाला, यावर उपाय काय? काय उपाय सांगणार भाऊजी? तुमच्या मर्जीनं सगळं घडलंय. मला तेव्हाही शंका होती, पण तुम्ही म्हणालात की तुम्ही सर्व सांभाळून घ्याल. खरंय वहिनी, चूक माझीच आहे. माझी कल्पना सुंदर होती, सौम्य आणि कोमल होती, म्हणूनच ती पटकन मोडली. सुंदरी फार कठोर आहे. माझ्या कल्पनेतल्या सुंदरीशी ती कुठेच जुळत नाही. मी अशी कल्पनाच करायला नको होती. ती चूक मी केली. त्याचं प्रायश्चित पण आता भोगतोय. माझ्या डोळ्यादेखत ती दोघं माझ्या शयन मंदिरात एकत्र झोपतात आणि मी मूर्खासारखा बघत असतो. मी कोर्टात जाऊन काय सांगू? माझी बायको बदफेली आहे असं सांगू? तर मग काय असेच बघत बसणार? मी काय करू तेच मला समजत नाही आहे. हाकलून लावा तिला, घराबाहेर काढा. घरातली अब्रू स्वतःच चव्हाट्यावर जाऊन नाचते तर तिला घरात ठेवावी कशाला? ती चवचाल आहे, निर्लज्ज आहे, तर तुम्ही स्वतःला त्रास का करून घेता? सरळ घटस्फोट घ्या तिला. पण वहिनी, पण बिन काही नाही. एवढं सगळं सोसूनही जर आयुष्य असंच जाणार असेल तर त्या आयुष्यातून मुक्त व्हा. आज तुमचं वय तरुण आहे, उत्तम नोकरी, बंगला, गाडी सगळं आहे. मग कशाला त्या अप्सरेच्या मागे धावताय? अप्सरा कधी कोणाची पत्नी झाली का? ती तुमची नाही हे स्वतःच तिनं सांगितलंय. तुम्ही असे हताश होऊ नका, हार मानू नका. ज्या वळणावर तुम्ही उभे आहात तिथून पुढे जाणारे अनेक रस्ते आहेत. आता मागे वळून बघू नका. जुनं आयुष्य आठवू नका. सोडा तिचा नाद आणि चांगलं सुखाचं आयुष्य जगा. नव्या वाटेवर सोनेरी पहाट उगवेल. राजनला पुन्हा रडू आलं. राधिकानं त्याला शांत केलं, धीर दिला. सुंदरीपासून घटस्फोट घ्यायला राजी केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या घरी पोचल्यावर त्यानं घराचा दरवाजा उघडला आणि सुंदरीच्या खोलीच्या दारावर जोरजोरात धक्के मारायला सुरुवात केली. जोरजोरात हाका मारू लागला. सुंदरीनं संतापून दार उघडलं. काय चाललंय? दरवाजा तोडायचा आहे का? माझ्या घरातून बाहेर निघ. हे धंदे इथं चालणार नाही. केवढ्यांदा गरजला राजन. त्यानं धक्का देऊन सुंदरीला बाजूला ढकललं. खोलीत शिरून अनुभवची मानगूट धरून त्याला खोलीबाहेर काढलं आणि घराबाहेर हाकलून दिलं. सुंदरी ओरडत होती, पण तिलाही समजलं की आता तिला कोणा एकाचीच निवड करावी लागणार आहे. तिनं अनुभवसकट राजनचं घर सोडलं. सायंकाळपर्यंत तो आपल्या दुर्दैवाच्या तुकड्यांना गोळा करत होता.
सगळं घर स्वच्छ करून त्यानं हात झटकले. एक अध्याय संपला होता. कोर्टात फक्त इतकंच बोलला, ही माझ्यासाठी नाही आहे. ज्याच्याबरोबर राहायचं आहे तिला त्याच्याबरोबर राहू दे. तो तिचा हक्क आहे. तिचे भ्याड आईबाप तो हक्क तिला देऊ शकले नाही, पण मी देतोय तो हक्क आणि ते स्वातंत्र्य. ती पूर्णपणे मुक्त आहे. घटस्फोट घेऊनही बरेच दिवस झाले, पण राजन अजून घुसमुस होता. राधिका त्याचं मन जाणून घ्यायचा प्रयत्न करत होती, पण तो लग्नाचा विषय काढला की अजून नाही एवढंच बोलायचा. कठोर कल्पनेचं कडू सत्य त्याच्या आयुष्याला इतकं कडवट करून गेलं होतं की अजून तो ती चव विसरू शकत नव्हता. त्यातून बाहेर पडायचा एकच मार्ग होता, दुसरं लग्न करून नव्यानं आयुष्य सुरू करणं. भाऊजी, खरंच सांगते, तुम्ही पुन्हा लग्न करा, छान आयुष्य जगा. ती मजेत आपलं आयुष्य जगते आणि तुम्ही तिच्यासाठी झरताय का? मी आयुष्य जगत नाही आहे, आयुष्य मला जगवते. मुळीच नाही, राधिका हसून म्हणाली. हे आयुष्य तुम्ही स्वतः निवडलंय, तेही सुंदरीच्या दुःखात. फेकून द्या ती दुःखाची काळी हिडसी चादर. असं प्रेतासारखं आयुष्य जगू नका. घाण सुटले सगळीकडे. ते प्रेत पुरा नदीत वाहून द्या, पण त्यातून मोकळे व्हा. या दुर्गंधीनं सगळ्यापासूनच तुटताय तुम्ही. आत्ताच सावध व्हा, अजून वेळ गेलेली नाही. नव्याने आयुष्य सुरू करा. तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल आणि तुम्हाला स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.